की हे प्रतिष्ठान एक आपली दीर्घकालीन चळवळ आहे. आतापर्यंतच्या अल्पकालीन आणि मध्यमकालीन चळवळी झालेल्या आहेत. जयंती पुण्यतिथीमध्येच आपला भरपूर टाईम 60-70 वर्षाचा गेलेला आहे. व्याख्यानमाला विद्वानांचे विचार ऐकण्यामध्येच आपले 60-70 वर्ष गेलेले आहेत. कलापथका गाणे यांच्यामध्ये आपले टाईम गेलेले आहेत. टाईम गेला म्हणजे वाया गेला असं माझं म्हणणं नाही आहे. तर टाईम तर पासआउट झाला. 70-75 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिलं तर आपल्या समाजामध्ये कुठल्या चळवळी झाल्या? जयंतीचे कार्यक्रम झाले, पुण्यतिथीचे कार्यक्रम झाले, व्याख्यानमालाचे कार्यक्रम झाले, परिसंवादाचे कार्यक्रम झाले, गीत गायनाचे कार्यक्रम झाले, कवी संमेलनाचे कार्यक्रम झाले, धरणे आंदोलनाचे कार्यक्रम झाले, मोर्चाचे कार्यक्रम झाले. हे सगळे आवश्यक होतच आहेही आणि राहणार देखील. पण या कार्यक्रमामधून आपण कोणता धडा घेतला? या कार्यक्रमांमधून आपण धडा कोणता घेतला? हा धडा घेतला की आपली उन्नती झाली पाहिजे, आपल्यावरचे अत्याचार दूर झाले पाहिजे. उन्नती झाली पाहिजे, अत्याचार दूर झाले पाहिजे. मग उन्नती झाली पाहिजे तर कोणती उन्नती झाली पाहिजे? विद्वानांनी सांगितलं ना. मग उन्नती झाली पाहिजे तर आपली आर्थिक उन्नती झाली पाहिजे. मग आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर झाली का? 75 वर्षामध्ये संविधान अंमलात येऊन 75 वर्ष झाले. मग विद्वानांचे व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, साहित्य संमेलन, गीत भीमायनं, गाण्यांच्या असणाऱ्या बिलकुल ज्या काही शृंखला असतील त्या सगळे गाणे, मग हे गाणे देखील तेच सांगतात, व्याख्यानं तेच सांगतात, परिसंवाद तेच सांगतात, उन्नती झाली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं. अर्थात हेही सांगतात का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. हेही सांगतात का नाही प्रश्नचिन्ह आहे. तर नेमकं काय सांगतात? काय सांगितलं? बाबासाहेबांचे गुणगान है ना. बाबासाहेबांनी मुलं गमावले, परिवाराकडे दुर्लक्ष केलं. असे आमचे बाबासाहेब मोठे होते, दयाळू होते, विद्वान होते. त्यांच्या एवढा विद्वान कोणीच नव्हता. हे सगळं बाबासाहेबांचे गुणगान. बाबासाहेबांनी मग आंदोलनं केले, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, काळाराम मंदिराचं आंदोलन केलं, हिंदू कोड बिलाचं आंदोलन केलं, संविधानाचं एक प्रकारचं आंदोलनच केलं. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची महती. उठला माणूस की बाबासाहेब. मग बाबासाहेबांची महती हे तर आवश्यकच आहे. जगातला कोण नाकारते बाबासाहेब? कोणाची हिंमत आहे बाबासाहेबांना नाकारायची? मग बाबासाहेबांनी जे सगळं काम केलं तर ते कशासाठी केलं? याच्यासाठी केलं की आपली उन्नती झाली पाहिजे, आपल्यावरचे अत्याचार कमी झाले पाहिजे, आपण स्वतःच्या पायावर उभं झालो पाहिजे. हे त्याच्यातून आपल्याला काढून घ्यावं लागते. असं स्पष्टपणे कोणता विद्वान, कोणतं काही की आता लागा कामाला असं काही सांगितलं की तुमची उन्नती झाली पाहिजे आणि या मार्गाने होणार आहे काही सांगितलं? मग सांगितलं असेल तर सांगणाऱ्यानं सुरू केलं. तो तुम लढो हम कपड़े संभालते, वो भी खेत में जाके चुपचाप रह के, है ना. तर अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनो 75 वर्षे पासआउट झाले आपले. हाती काय आलं?
मातेरही नाही. मातेरं कळते ना मला. आता मागच्या 2 हप्त्याच्या अगोदर एक शब्द असा वापरला होता आपण, बोंड, मातेरं, बंदाट्या, फाटे, हे शब्द लुप्त झाले. आता साहित्यिक देखील आता खूप अभ्यास करून शब्दरचना मांडत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण या 75 वर्षातून आपल्या हाती काय लागलं, तर कार्यक्रमाला देखील लोक येईनासे झाले. हाती काय लागलं, अरे तेच ते आहे ना रे, किती ऐकता. आता त्यामागे हिंगोलीला आम्ही गेलो मागच्या महिन्यामध्ये. त्या हिंगोलीला खूप चांगली मंडळी चांगलं काम करत आहे. 39 वर्ष झाले व्याख्यानमाला कंटिन्यू आहे. 39 वर्ष. हा किती दमदार स्टॅमिना आहे आपल्या माणसांमध्ये. 39 वर्षापासून व्हेरी कंटिन्यू व्याख्यानमाला. त्या बॅनरवर लिहिलेलं व्याख्यानमालेचे 39वे वर्ष. मग त्यांच्यातीलच एक आपले मेंबर पण झाले. सगळी मंडळी खूप चांगली मंडळी. एवढं मोठं काम त्यांनी तिथपर्यंत आणलं. पण प्रस्तावनेमध्ये त्यांनी मात्र स्वतः त्याचं विश्लेषण केलं की प्रतिष्ठान जेव्हा आम्ही पाहिलं, प्रतिष्ठानचा अभ्यास केला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे 39 वर्ष आपण काय केलं. त्यांनी स्वतः प्रस्तावनेमध्ये सांगितलं. आणि हा मुद्दा देखील सांगितला त्यांचाच अनुभव की एका रिक्षावाल्यानं म्हणे मला विचारलं की का हे तुम्ही करतच आहात, हे कशासाठी करत आहात. ॲटो चालवणारा रिक्षावाला म्हणे त्यांनी देखील आमची कान उघाडणी केली की हे तुम्ही सतत करत आहे 39 वर्ष झाले, तर याच्यापासून काय होणार आहे, काय होऊन राहिलं. तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की प्रतिष्ठानचं काम जे आहे जमिनीवर उभं राहून ते आपण स्टार्ट करायला पाहिजे होतं. आणि मग म्हणाले की उशिरा का होईना आता आम्ही त्या मार्गावर काम करणार आहोत. 39 वर्षामध्ये मला सांगा, एका वर्षाचे सरासरी 2-3 लाख जरी पकडले तर 75 लाख नियर अबाउट, पाऊण करोड. आणि वर्तमानातील असणारा जे काही इन्क्रीजिंग रेट आहे ते जर पाहिलं तर जवळजवळ 5 करोड. त्याचा बजेट 5 करोडचा हा समाजासाठीच खर्च केला. आणि कार्यक्रम कुठं होता? जैन समाजाच्या हॉलमध्ये. कार्यक्रम जैन समाजाच्या हॉलमध्ये 39 वर्षापासून. त्यात बिलकुल आमचा कार्यक्रम आम्ही इथंच करतो. तर त्यांच्या लक्षात आलं खूप विचारवंत मंडळी आहे, ती स्टडीड आहे, क्वालिफाईड आहे. आणि त्यांनी माझ्या मित्रांनो प्रतिष्ठानची लाईफ मेंबरशिप तर घेतलीच. आपण पाहिलं ते येऊन देखील गेलेली आहे पूर्ण टीम. प्रतिष्ठानची लाईफ मेंबरशिपही घेतली आणि त्या ठिकाणी असणारी हालचाल प्रतिष्ठान उभं करण्याची सुरुवात झालेली आहे.